विद्यार्थी जो आहे तो वेगळं काहीच करत नाही, तो जे करतो तो वेगळ्या पद्धतीने करतो, म्हणून तो टॉपला जाऊन पोहोचतो. पण आता इथे आहे की टॉपर स्टुडंट आणि एव्हरेज स्टुडंट यातला फरक काय. सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यासाची वेळ. आज आपण किती वेळ अभ्यास करतो, कधी करतो आणि कसा करतो, त्याच्यामध्ये वेळ काय आपली रोज ठरवले का आपण, नियोजनबद्ध आहे का, प्लॅन आहे का आपली, सकाळी उठूनच आपल्याला या वेळेमध्ये अभ्यास करायचा आहे, संध्याकाळी या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे का. हे ऍव्हरेज विद्यार्थी कधीच करत नाही, टॉपर विद्यार्थी करतो. रोज ठरलेली वेळ, अभ्यास नियोजन पद्धतीने प्रॉपर प्लॅन करू. आणि ऍव्हरेज स्टुडंट जो आहे तो काय म्हणतो, परीक्षा आल्यावर करू, बुक चेकिंगचं सांगितल्यानंतरच बुक चेकिंग करू, बुक कंप्लीट करू. मैंने साल के फर्स्ट डे में उसको बताया, बच्चों को बताया, जे आज मी वर्गात शिकवेन किंवा कुठलाही टीचर जे आज शिकवणार, प्रत्येक लेक्चर मध्ये शिकवणार, घरी गेल्या गेल्या त्याचा होमवर्क कंप्लीट करायचा. मॅथ्स असेल तर एक्सरसाइज आणि लेसन असेल तर त्याच्या खालचा जो स्वाध्याय असतो तो सगळा. शाळेतलं सुद्धा सेम करायचं. जर सायन्सच्या टीचरने एक लेसन शिकवला, आपलं काम आहे घरी जाऊन ते कंप्लीट करायचं. टीचर सांगतील त्याची वाट बघत बसायचं नाही. मॅथ्सचं काय झालं, म्हणजे टाइम टेबल आपल्याकडे दिलेला आहे, फर्स्ट लेक्चर, सेकंड लेक्चर, थर्ड लेक्चर, 8 लेक्चर असलं आहे, बरोबर ना. 8 लेक्चर मध्ये मला काय काय शिकवले, आज कुठला कंप्लीट झाला लेसन, जो लेसन कंप्लीट झालेला आहे त्याचा होमवर्क घरी आल्या आल्या आपला कंप्लीट झालाच पाहिजे. सांगितलं होतं की नव्हतं सांगितलं, आठवते का, विसरले निधी, मी सगळ्यांना सांगितलं होतं, तुम्हालाच नाही प्रत्येक बॅचला सांगितलं होतं. याच्याने होतं काय माहिती आहे, अभी सर ने बोला मैं सैटरडे को बुक चेक करूंगा, 4 दिन बचे, फिर आप क्या करते हो, क्या करते हो, दिन रात, है ना, क्लास को भी डांटी, क्या सर होमवर्क कंप्लीट करतो, बुक चेकिंग आहे. आणि मग रात्री जागून शाळेचे काळे करून, क्लासचे काळे करून तुम्ही फक्त बुक चेकिंग, बुक कम्प्लिशनच्या मागे लागता. हे होतं नंतर जर रेग्युलर आपण केलं नाही. कधी कधी तर असं लक्षात येतं की एक्झाम आलेली आहे, 2 दिवसावरती स्टडी राहिला बाजूला, मुलं काय करतायत, बुक कंप्लीट. मॅडम बरोबर आहे ना, पटतंय का तुम्हाला मी जे बोलतोय ते, पॅरेंट्सना. हे का होतं, हे मुलांची चूक असते. मुलं वाट बघत बसतात, सर सांगतील, मॅडम सांगतील तेव्हा आम्ही करू. नाही, आज झालं शिकून, आजच्या आज कंप्लीट झालं पाहिजे. क्लासमध्ये काय होतं, सपोज मंडे का लेक्चर सारखा है, आला ना, इंग्लिश या साइंस कोई भी है, बच्चे देखते बाद में उनका लेक्चर कब रहता है, थर्सडे को रहता है. तो मंडे गया, ट्यूसडे गया, वेडनेसडे गया, थर्सडे को 5 बजे का लेक्चर है ना, बच्चे आने के पहले दोपहर को 3 बजे वो कंप्लीट करते हैं. Am I right? मग 4 दिवस काय केलं तुम्ही. आमच्या लहानपणी आम्ही काय करायचो, आज झालेलं लेक्चर घरी आल्या आल्या आमचा होमवर्क कंप्लीट, मग खेळायला आम्ही मोकळे. उद्याचा मिळेल नाही मिळेल ते उद्याचं उद्या, आज आम्ही कंप्लीट केलेलं आहे. आम्हाला खेळायला वेळ मिळत होता तेव्हा या प्लॅनिंगमुळे, जो तुम्हाला आज मिळत नाहीये. आणि याला जबाबदार, याला रिस्पॉन्सिबल तुम्हीच आहात सगळे. कळतंय अक्षय, आमच्या वेळी मोबाईल नव्हता, त्यामुळे अजून वेळ मिळायचा आम्हाला खेळण्यासाठी. तर एव्हरेज स्टुडंट कधी आज कधी उद्या केला तर केला, नाही तर नाही, म्हणून ते एव्हरेज वरती आहेत. आणि टॉपर स्टुडंट जे आहेत त्यांची वेळ रोज ठरलेली आहे, प्लॅनिंग केलेलं आहे, आणि जागा पण त्यांची घरातली बघा ठरलेली असते की याच जागेवर मी बसणार अभ्यासाला. का माहितीये, बेंच पण असतात ना आपले, एकाच बेंचवर आपण शाळेमध्ये बसतो. तुमच्या शाळेचं मला माहित नाही पण आम्ही बसायचो. त्या जागेशी आपलं एक प्रेम, एक आपुलकी तयार झालेली असते. मेडिटेशन जे शिकवतात ना, मेडिटेशन करणारे सुद्धा एकच जागा पकडतात, वहीं पे बैठ के मेडिटेशन करते हैं. का,
कोई भी भविष्य में डिसीजन आपको लेना है ना, आपको उसी जगह पे बैठना है। क्यों बैठना है? क्योंकि उस जगह में जो ऑरा है ना, हमारा ऑरा वो क्लियर तैयार हुआ होता है। म्हणून मेडिटेशन सुद्धा एकाच जागी, मग अभ्यास पण एकाच जागी बसून करायचा, जागा चेंज करायची नाही। आज काय, आज बेडरूम मध्ये, उद्या काय आईबरोबर गप्पा मारत किचन मध्ये बसायचं, परवा काय बेडवर झोपून अभ्यास करायचा, हे असं ठरलेलं असतं। नाही तर मग टीव्ही चालू आहे समोर आणि सोफ्यावर आपण पडलेलो आहोत, असं नाही करायचं। जागा पण आपली ठरवायची। सेकंड पॉइंट आहे म्हणजे अभ्यासाची पद्धत, स्टाईल काय। टॉपर स्टुडंट काय करतो, कन्सेप्ट समजून अभ्यास करतो, हर एक कन्सेप्ट समझ लेता है वो। प्लस माइनस प्लस, प्लस इंटू प्लस, माइनस इंटू प्लस, हा कन्सेप्ट तो समजून घेतो, रट्टाबाई करत नाही। प्रत्येक ग्रामर असो, सायन्स असो, मॅथ्स असो किंवा लेटर रायटिंग असो, रायटिंग स्किल असो, आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची। नॉट नेसेसरी की टीचरने शिकवलेलंच आपल्याला एक्झाम नाहीये, पण तसंच त्याच पद्धतीचं दुसरं येऊ शकतं। 29 into 8 हे शिकवलं टीचरने आणि तुम्ही रट्टाबाई केला। 29 into 8 किती होतात तुम्ही पाठ करून ठेवलं आणि स्कूलमध्ये तुम्हाला विचारलं 28 into 9, आता काय होतं की नाही? असं नंबर बदलले, अरे मी 29 into 8 केलं होतं, आता काय करू, संपला विषय, सोडून द्यायचं, मग चुकीचं लिहून घ्यायचं। आता मी एकदम सिंपल एक्झाम्पल दिलं, पण अशा बऱ्याच गोष्टी याच्या बाबतीत होतात। म्हणून कन्सेप्ट समजून अभ्यास करा। ऍव्हरेज स्टुडंट काय करतात, फक्त पाठांतर करून लक्षात ठेवायचं। तास आहेत, आई दिवसभर कामच करत असते, तिला 30 तास मिळालेले आहेत, असं होतं का कधी? कधीच नाही होत। सगळ्यांच्या लाईफ मध्ये 24 तास ठरलेले आहेत। तर शाळेमध्ये आपली किती वेळ जातात, क्लासमध्ये आपला किती वेळ जातो, झोपायला आपण किती वेळ घालवतो, खेळतो किती, मोबाईलवर किती वेळ घालवतो, या सगळ्या गोष्टीचा एक स्टडी करा, त्याचा एक प्रॉपर टाइम टेबल बनवा। मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे किती वेळ आहे अभ्यासाला, म्हणजे त्याचं वेळेचं योग्य नियोजन जे टॉपर स्टुडंट करतात। हे सगळे टॉपर स्टुडंट करणारे आहेत, कळतंय शर्वरी? वेळेचं योग्य नियोजन। मग ऍव्हरेज स्टुडंट काय करतो, त्याचा वेळ वाया जातो। सर होमवर्क नाही केला मी, काय सर वेळच मिळाला नाही। वेळ मिळाला नाही की तू काढला नाहीस, कारण तो वेळ वाया जात नसतो, वेळ वाया घालवला जातो। वेळ वाया कधी स्वतःहून जात नाही, आपण घालवतो। रिकाम्या वेळात आपण काय करतो, फावल्या वेळात आपण काय करतो, हे महत्वाचं आहे। जरासा वेळ मिळाला लगेच तुमचा मोबाईल बाहेर निघतो, लगेच तुम्ही टीव्ही बघता, लगेच तुम्ही खेळायला जाता। पण त्या वेळामध्ये चल मला मराठी वाचता येत नाही, माझं मराठीमध्ये खूप स्पेलिंग मिस्टेक होतात, आपण मराठीचा एक लेसन वाचूया। अगदी मनापासून, हृदयापासून आपली आई बाजूला बसलेली आहे। मला सांगा किती जणांनी क्लासमध्ये आणि स्कूलमध्ये लेसन शिकवताना रीडिंग झालेलं आहे, त्याच्या उसके अलावा घर जाके लेसन रीड किया हुआ है? ईमानदारी से बताओ। कोणीच नाही करतच नाही, तर काय दाखवते? आपलं काम काय आहे, वेळ मिळाला, माझं दिव्यांशा मराठी कच्चं आहे, आपलं वाचता येत नाही आपल्याला, वाचायला सांगितलं की आपली बोबडी वळते, लिहायला लागलो की चुका होतात, अगदी आणि सारखा सोपा शब्द पण आपल्याला लिहिता येत नाही, किंवा पण आपल्याला लिहिता येत नाही, आकार पण आपल्याला लिहिता येत नाही। मग आपलं काम काय, आपलं काम रीडिंग करणं आहे। एकदा दोनदा तीनदा तो शब्द आपल्या डोळ्याखालून गेला पाहिजे। नुसतं मराठीचं नाही म्हणत मी, हिंदी असेल, इंग्लिश असेल, सायन्स असेल, एसएस असेल, प्रत्येक विषय आपण रीड केला पाहिजे। एकदा का तो शब्द आपल्या डोळ्याखालून गेला, एकदा ते सेंटेन्स आपल्या डोळ्याखालून गेलं की आपल्या लक्षात जास्त चाललं राहतं। नाही तर उद्या एक्झाम आहे, आता डायरेक्ट तुम्ही पाठांतर करायला बसताना गडबड होऊन जाते। सर ऐसा हुआ होगा अपने लाइफ में, देखो कि आपने आपके नोटबुक में से लर्न किया हुआ है, एक बार नहीं
3-4 बार रिवीजन भी आपने किया है, और स्कूल में अगर वो क्वेश्चन आपको आया होगा तो आपके सामने नोटबुक का वो पेज आता होगा, नजरों के सामने आता होगा कि नहीं मैडम? नोटबुक का पेज पे मैंने लेफ्ट साइड पे लिखा है, राइट साइड पे लिखा है, ये पेज आंखों के सामने आता है। क्यों आता है? क्योंकि 4 बार, 6 बार, 8 बार, 10 बार मेरे आंखों से वो पेज गया हुआ है। मतलब लोग बोलते हैं कि स्वामी विवेकानंद इतने होशियार थे कि अगर 800 पेज का उन्होंने बुक पढ़ा है, कोई बड़ा बुक 800 पेजेस का, तो 629 पेज पे क्या लिखा है वो उनको याद रहता था, वो बता देते थे 629 पे क्या लिखा है। मैं तो बोलूंगा इतना होशियार हमें नहीं बनना है, और बन भी नहीं सकते हम लोग आज के जमाने में। उसके पीछे उनकी तपश्चर्या थी, समुद्र के किनारे बैठ के उन्होंने तपश्चर्या की है कन्याकुमारी में। उनके गुरु थे, कौन गुरु उनके? आम्हाला आमचे गुरु माहित नाही सर, स्वामी विवेकानंदांचे गुरु कुठून शोधायचे आम्ही? कौन बताएगा उनके गुरु, स्वामी विवेकानंदांचे गुरु? सर जोर से बोलिए ना सर। रामकृष्ण परमहंस ते त्यांचे गुरु होते। त्यांच्याकडनं त्यांनी ती विद्या घेतली आणि ते जाऊ दे त्यांचं लांब। आपले बाबासाहेब आंबेडकर सेम, कितना रीडिंग किया उन्होंने, कितने बुक्स पढ़े। एक टाइम खाना खाते थे, एक टाइम ना गीला कपड़ा ऐसा पेट को बांध के सोते थे रात को, और जो पैसा बचाते थे वो खाने से, मतलब खाने में से पैसा बचाते थे, त्या पैशातून ते पुस्तक विकत घ्यायचे आणि ते पुस्तक हावऱ्यासारखे वाचून काढायचे। आणि हे बाबासाहेब आंबेडकर लहानपणी तुझ्यासारखे होते, अजिबात अभ्यासात तर नाही इंटरेस्ट नव्हता। त्याच्या घरी जा लाकडं फोड, त्याच्या घरी जा काम कर, म्हणजे तो पैसे कमवायला, ते पैसे कमवायला बघायचे लहानपणी। 7-8 वर्षाचे होते तेव्हा। वडील ओरडायचे, अरे बाबा तू शाळेत जातो, अभ्यास नाही करत तू, पुन्हा काय करायचं? आणि लंगोट घालून फक्त गावभर हिंडायचं, लंगोट घालून फक्त। अशा या बाबासाहेबांना एक दिवशी त्यांच्या वडिलांनी गौतम बुद्धांचं पुस्तक गिफ्ट दिलं, गौतम बुद्धांचं पुस्तक गिफ्ट म्हणून दिलं, आणि तेव्हापासून ते पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाला। त्या एका पुस्तकाने त्यांचं लाईफ चेंज करून टाकलं, आणि आज वर्ल्ड फेमस आहेत। भारताचं संविधान, भारताचं कॉन्स्टिट्यूशन म्हटलं की पहिलं नाव कोणाचं येतं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांनी जर केलं होतं वयाच्या 8व्या वर्षापासून, आपण तर कितव्या वर्षी शाळेत गेलोय? 2.5 वर्षाचं झालं, 3 वर्षाचं झालं की आपण शाळेत, नर्सरी, केजी, ज्युनियर, सिनियर, आपण तर लवकर शाळेत जातो। मग आपल्याला अजून येत नाहीये या गोष्टी। काय येत नाही? आपण करत नाही म्हणून येत नाही। तर वेळेचं योग्य प्लॅनिंग पाहिजे, जे एवढे स्टुडंट तुम्ही लोक करत नाही, ते करायला पाहिजे। ठीक आहे। 4th पॉइंट, सगळ्यांच्या आवडीचा विषय, मोबाईलचा यूज, मोबाईलचा वापर। काय करतात टॉपर स्टुडंट? लिमिटेड, मर्यादित, असं नाही की करत नाही, करतात। पण आता गेल्या 15 दिवसापूर्वी IIT मध्ये ज्यांनी टॉप केलेलं, IIT माहिती ना, भारतामध्ये IIT टॉप लेवलची एक्झाम आहे। त्या 2 स्टुडंटचा इंटरव्ह्यू घेतला न्यूज चॅनलनी। असंच बसले होते, बेटा आपने टॉप किया है, आपके पास मोबाइल है? हाँ है ना, दिखाओ। उसने मोबाइल निकाला, छोटा सा कीपैड वाला मोबाइल था उसके पास, कीपैड वाला। स्मार्टफोन मालूम ही नहीं है मुझे, सोशल मीडिया पे मेरा कोई अकाउंट नहीं है, ना फेसबुक मालूम है मुझे, ना इंस्टा मालूम है, ना व्हाट्सएप मालूम है। मेरे पापा ने ये मोबाइल देके दिया है, बस कॉल करना है, कॉल लेना है, उठाना है। दुसऱ्या मुलीकडे गेले, ती पण टॉपर होती, पहिल्या बेंचवर बसली होती, तिच्याकडे गेले, तिने पण सेम कीपॅड वाला मोबाईल काढून दाखवला। यांनी टॉप केलं, आणि आपण आता आयफोन घेऊन बसतो। आईचा पण फोन घेतो, बाबाचा पण फोन घेतो। कसली क्रेज रे ही मोबाईलची? काय करायचं आपल्याला मोबाईल? पप्पा वापरतात, आई वापरते, त्यांचं काहीतरी काम असतं, ऑफिस मधून त्यांना फोन येतात, त्याच्यासाठी असतं, काही इन्फॉर्मेशन असते। व्हॉट्सअप गरजेचं झालंय आज, म्हणून ते वापरतात।
आता आमची तर झूम वरती बऱ्याचदा ऑनलाईन मिटिंग होते, झूम वरती मोबाईल वरती असते. तुम्हाला काय करायचं मोबाईल? फक्त रील बघायला? ते पण मी म्हणेन बघा 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं, लिमिटेड ठेवा, मर्यादित ठेवा. कंट्रोल, तुमच्या कंट्रोलमध्ये मोबाईल असला पाहिजे. पण होतं कसं उलट, मोबाईलला आपण नाही कंट्रोल करत, मोबाईल आपल्याला कंट्रोल करतो आजच्या काळात. आणि म्हणून हे जेनझी म्हणतात ना, जेनझी जनरेशन झेड आले तुम्ही आता मग पुढचे येते जेन अल्फा, जेन बीटा, जेन गामा, अभी जेनझी है. जेनझी ने मुझे इतना परेशान करके रखा है, अभी अल्फा क्या करेगा. हे जेनझी कसले तुम्ही जेनझी. त्याच्यामुळे तुम्ही ना अडकत चालले, गुरफटत चाललेत त्या मोबाईलमुळे. तर ते तुमच्या कंट्रोलमध्ये मोबाईल असला पाहिजे, मोबाईलने तुम्हाला कंट्रोल करता कामा नये. आणि एवढे स्टुडंट तेच करतात, मोबाईलचा जास्त वापर करतात. म्हणून ते कधीच पुढे जात नाहीत, कधी टॉप करत नाहीत. मग आजचा जो प्रॉब्लेम आहे तोच उद्याचा राहतो. आज काय मराठीमध्ये ह्या प्रॉब्लेम्स आहेत, पुढे पण तेच राहणार. कारण काय असं बोलते आई, नाही ना. मग आई वडिलांचं नाव जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर या गोष्टी आपण टाळायच्या, चांगलंच आयुष्यामध्ये करायचं. आईने वडिलांना म्हणजे दोघांचंही नाव झालं पाहिजे समाजामध्ये. अरे कोणाचा मुलगा, लडकेंचा मुलगा आहे. कंप्लेंट. ये जो यूनिवर्स है, इस यूनिवर्स ने आपको इतना सारा कुछ दिया, उसको थैंक्स बोलो. आप कंप्लेंट ही करते जाते हो. ये सर ऐसा नहीं पढ़ाते, वो मैडम है, वो स्कूल ही अच्छा नहीं है, वो बकवास स्कूल है. माझ्या आईने मला जन्म दिला, आई पण बकवास आहे. मग बाबा माझ्यासाठी मेहनत करतात, बाबा पण बकवास आहेत. आपण कंप्लेंटच करत बसतो. स्वतःकडे बघा की माझं काय चुकतंय, आणि त्या युनिव्हर्सला थँक्स बोला ज्याने तुम्हाला चांगलं चांगलं दिलेलं आहे. ग्रॅटिट्यूड ठेवा, ग्रॅटिट्यूड. आई तू मला जन्म दिलास, माझ्यासाठी एवढी मेहनत करतेस, थँक्यू व्हेरी मच आई. मी पण तुझ्या इच्छा पूर्ण करेन. बाबा तुम्ही आमच्यासाठी एवढी मेहनत घेताय, घराच्या बाहेर दिवसभर राहता, 4-4 महिने राहता, प्रवास एवढा तुम्ही ट्रेनचा करताय, किती त्रास होतो तुम्हाला. पप्पा तुम्ही हे सगळं माझ्यासाठी करताय, थँक्यू सो मच पप्पा. तुमचे मी सगळे स्वप्न पूर्ण करेन, जे तुम्हाला नाही मिळालं ते मी मिळवेन, थँक्यू पप्पा. सर तुम्ही आम्हाला एवढं शिकवलात, टीचर तुम्ही आम्हाला एवढं शिकवलात, प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्हाला समजून सांगतात, पण आम्ही करत नाहीये. पण सर खरंच थँक्यू, तुमचे आभारी आहे मी. ग्रॅटिट्यूड. आपण काय करतो, आपण ठेवतो ऍटिट्यूड. स्वप्नील सर ओरडले ना मराठी बद्दल, मला मारलं त्यांनी, ओरडले मला. करणारच नाही मराठी, करणारच नाही मराठी. कसं होणार आहे तुमचं. अक्षय माझा दुश्मन आहे म्हणून मी अक्षयला मारलं, मी मारतच नाही, पण बोलतोय मी. मारतो का रे मी? नाही बोलतो. घरी मारलेला सर तो असंच करतो, मी करणारच नाही. हा, काय करायचं कर. मी मारतो शर्वरी, बंद केलं आता. पूर्वी मारायचो मी, पूर्वी म्हणजे खूप मारायचो मी, पण आता काय झालं, काय झालं त्याच्यावर. गव्हर्नमेंटनेच एवढं फालतू नियम कायदे काढून काढले. आई वडिलांनी पण मारायचं नाही मुलांना. लक्षात ठेवा, आईने मारलं तर कंप्लेंट करायची. कळलं का? नुसतं फुगून नाही बघायचं, आईची डायरेक्ट कंप्लेंट करा. आईला जाऊ दे जेलमध्ये, मग काय तुला करायचं ते कर. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, आज सर मारतील, सरांचा मार पोलिसांच्या मारापेक्षा कधीही चांगला. एवढं एक वाक्य लक्षात ठेवा माझं. आईचा मार, पप्पांचा मार, सरांचा, बाईंचा मार हा पोलिसांच्या मारापेक्षा चांगला आहे. तो का दिला जातो तुम्हाला? कारण उद्या पोलिसांनी तुम्हाला मारू नये म्हणून आज ती शिस्त लावण्यासाठी ते मार दिले जातात तुम्हाला. तुम्ही त्या माराला कंप्लेंट जर करत असाल तर तुम्ही भविष्यातला एक गुन्हेगार निर्माण करता. लक्षात घ्या की कितीही AI येऊ दे, चॅट जीपीटी, गुगल, या त्या युट्यूब, AI काही येऊ दे, शिक्षकाला काहीच ऑप्शन नाही. शिक्षक हा शेवटचा आहे, पहिला आणि शेवटचा हा शिक्षकच आहे. आज कितीही टेक्नॉलॉजी पुढे जाऊ दे, फिनलँड नावाचा देश आहे, फिनलँड जगामध्ये नंबर 1 एज्युकेशनच्या बाबतीत. फिनलँड म्हणजे दिल्ली मधला अरविंद केजरीवाल जेव्हा चीफ मिनिस्टर होते तेव्हा जे गव्हर्नमेंटच्या स्कूल होत्या तिथल्या सगळ्या टीचर्सना त्यांनी ट्रेनिंगला फिनलँडला पाठवलं. कारण का बेस्ट है. जैसे ही लॉकडाउन आया सब
पूरे वर्ल्ड ने ऑनलाइन 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 शुरू किया, बच्चों के हाथ में टैब दिए, मोबाइल दिए, लैपटॉप दिए। फिनलैंड ने भी दे दिए, दुनिया के साथ चलना चाहिए, उन्होंने भी दिया। लेकिन 2 ही साल में उनको पता चला कि ऑनलाइन से बच्चे बिगड़ रहे हैं, पढ़ाई 10% हो रही है, 90% बिगड़ने के चांसेस बढ़ रहे हैं। तुरंत मीटिंग लिया पूरे देश में, फिनलैंड में एजुकेशन डिपार्टमेंट ने ऑनलाइन पे बैन किया, नो मोबाईल, नो लॅपटॉप, नो ऑनलाईन एज्युकेशन, बॅन. पुन्हा त्यांचे ऑफलाईन चालू झाले आणि पुन्हा नव्यानं त्यांनी सुरू केलं. फिनलँड देश आपण का नाही करू शकत? आपण का नाही करू शकत? कारण आपली मानसिकता नाही, आपल्याला करायचं नाही, चेंजेस नको आहेत आपल्याला. दुनियाच्या बरोबर जायचं, आपण क्या अच्छा क्या बुरा ये हम लोगों को मालूम नहीं है. तो अच्छे के साथ चलो, बुरा फेंक दो. मोबाइल अच्छा है उतना ही मोबाइल बुरा है, फेंक दो उसको. याचा अर्थ घरी जाऊन मोबाईल घेऊन फेकू नका, तुम्ही वापरू नका, नाही तर आईचा मोबाईल घ्यायला फेकून द्या, सर्वजाईला फेकून द्या. असं गैरसमज करून घेऊ नका. हा, तर हे जेव्हा सगळं तुम्ही करणार तेव्हा तुम्ही सुद्धा या टॉपर्स लिस्ट मध्ये जाणार आहात. थँक्यू सो मच.